हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज। पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी। लाडक्या भावांनो, नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या। बदलापूर येथील नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून त्या घटनेच्या व युती सरकारच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील उभाटा राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं वडूज तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या लाडक्या भावांनी नैतिकता जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिलांमधून करण्यात आली। बदलापूरमधील संशयिताविरोधात 11 तास उशिराने गुन्ह्याची नोंद केली। अटक केलेल्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, संबंधित शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करून त्याही नराधमांना योग्य ती शिक्षा द्यावी। हे महाराष्ट्रातील मिंदे राज्य सरकार महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींवर होत असलेल्या अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत तहसील कार्यालयातील अव्वल कारकून HR दबडे यांना निवेदन देत राज्य सरकारसाठी महिलांच्या वतीनं बांगड्यांचा आहेर सुपूर्द केला। महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी करत सुमारे 1 तास ठिय्या मांडला। यावेळी शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख सातारा महिला संघटिका सलमा शेख, शिवसेना उबाटाचे तालुका अध्यक्ष शहाजीराजे गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे मान विधानसभा अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, राष्ट्रवादी SP युवक गटाचे अध्यक्ष योगेश जाधव, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष डॉक्टर प्रियंका माने, राष्ट्रीय काँग्रेसचे निलेश घारगे, बाजार समितीचे संचालक संकेत म्हमाने, सलमा शेख, काजल बुचडे, स्वाती शिंगाडे, कांचन जाधव, सुशांत पालेकर, संतोष दुबळे, आप्पासाहेब भोसले, अजित देवकर, संजय जगताप, मधुकर मोहिते, धनंजय चव्हाण, आनंदा साठे, लखन पवार, पोपट बागल, राजेंद्र जगदाळे, तुषार माने, संभाजी सोनवणे यासह शिवसेना उभाटा, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार गट, प्रहार संघटनेसह विविध संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। शिंदे सरकार हाय हाय, आरोपींना पाठीशी सरकारचा धिक्कार असो, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे यांचा अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला। हुतात्मा न्यूज, मुन्ना मुल्ला, खटाव प्रतिनिधी।